रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नामाचा उच्चार रात्रंदिवस रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार आषाढी कार्तिकी हरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आन नाही, आन नाही. साधन निर्धारी आन नाही, आन नाही. साधन निर्धारी आन नाही, आन नाही. आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. हो देवा परम पूज्य जगी, पूज्य जगी, तो देवा परम पूज्य जगी, पूज्य जगी. तो देवा परम पूज्य जगी, पूज्य जगी. तो देवा परम पूज्य जगी.
आवडी देवाची तो एका प्रकार आवडी देवाची तो एका प्रकार आवडी देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार आवड देवाची तो एका प्रकार आवड देवाची तो एका आवडे देवाची तो ऐका आवड देवाची तो एका प्रकार आवड देवाची तो एका आवडे देवाची तो ऐका नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस आवड देवाची तो एका आवड देवाची तो एका आवड देवाची तो एका आवड देवाची तो नामाचा उच्चार रात्र देवाचा नामाचा उच्चार नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्र देवाचा आवडे देवाची तो ऐका
तो ऐका प्रकार आवडे देवाची 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 तो ऐका आवडे देवाची तो ऐका प्रकार आवडे देवाची तो ऐका नामाचा उच्चार रात्रंदिवस
राजा देवाचा नामाचा उच्चारा राजा देवाचा आवडे देवाची तो ऐका बघा आवडे देवाची तो ऐका बघा आवडे देवाची तो ऐका बघा आवडे देवाची तो ऐका तो ऐका प्रकार तो ऐका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। वैष्णव वीर भानुदास महाराज की जय। ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बसुनि माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे तुमचा प्रसाद झाली अपूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भानुजो भानु आराधियेला तयाचे कुळी दीपक दिव्य झाला हरी भक्ती लागो नितारी समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विधित्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण एकनाथा शरण एकनाथा पायी माता ठेविला 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 शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे। आपल्या लोहारा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 25वे वर्ष रजत महोत्सव आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहात आणि 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे। परिसरातली टाळकरी मंडळी बघितल्यानंतर जरा समाधान वाटतं। त्याचं कारण असं आहे की टाळकरी सध्या उपलब्धच नाही आहेत, विद्यार्थ्यांवरती चालून घ्यावं लागतं।
विद्यार्थी बोलवणं वाईट आहे असं माझं म्हणणं नाही आहे. त्यांचा सराव होतो, त्यांना काही श्रवण करायला मिळतं, त्यांना संप्रदायातले नियम कळायला लागतात. परंतु जे टाळकरी म्हणून आपण म्हणतो अशी मंडळी सध्या ज्या मराठवाड्याने अख्ख्या जगाला संत दिले, वारकरी संप्रदाय दिला, तिथेच या टाळकऱ्यांची वानवा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये परिसरातली सर्व मंडळी बघितल्याच्या नंतर समाधान वाटतं. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. हरिभक्तीपरायण महेश महाराजांनी मला या कार्यक्रमाच्यासाठी आयोजकांच्या वतीनं आमंत्रित केलं आणि आपल्या सर्वांच्या भेटीचा योग त्या निमित्ताने आलेला आहे. हा परिसर फडकऱ्यांच्या मार्गदर्शनानं सुरू आहे, परमार्थ करतोय आणि योग्य दिशेनं हा परमार्थ सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या काळामध्ये काही फड परंपरामध्ये अशी पद्धती होती की ज्यांना किमान 1000 अभंग पाठ आहेत त्यांनी टाळ घ्यायचा. परंपरा काय होती, अजूनही काही फडांमध्ये पाहायला मिळतं, ज्याला 1000 अभंग पाठ आहेत त्यांनी टाळ घ्यायचा किंवा त्याला टाळ घेण्याचा अधिकार आहे. पण दुर्दैव असं आहे की कीर्तनकारांच्याच 1000 अभंग पाठ नाही तर टाळकऱ्यांचे कुठून होते. परिस्थिती बिकट आहे, गंभीर आहे. आपला परमार्थ फार वरवरचा सुरू आहे. आम्हाला परमार्थातला अंतरंग कळालेला नाही आहे. कीर्तनामध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रमाणाने एवढीच प्रमाण आम्हाला पाठ आहेत. कधी कधी ध्रुवपद सुद्धा आम्ही विसरून जातो, म्हणून तेच म्हणावं लागतं. ही सत्य परिस्थिती जेव्हा समोर येते तेव्हा वारकरी संप्रदायाने आत्मचिंतन केलं पाहिजे, अशा पद्धतीची भावना अंतःकरणात जागृत होते. आत्मचिंतन करायचं म्हणजे काय करायचं? वारकरी हा एक संप्रदाय आहे, सनातन वैदिक हिंदू धर्म परंपरेतला एक भक्तिपंथ आहे आणि या भक्तिपंथामध्ये आम्हाला संत महात्म्यांनी योग्य पद्धतीनं वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु अक्षम्य दुर्लक्ष आपल्याकडनं त्यांच्यासाठी होत आहे. त्यांनी लिहून ठेवलेल्या गोष्टींकडे आमचं दुर्लक्ष होत आहे. आम्ही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अत्यंत हलक्यानं घेतोय. त्यांनी कोणता विचार करून हे सगळं लिखाण केलंय याचा विसर आम्हाला पडलेला आहे. समाजाच्या उन्नतीसाठी संत महात्म्यांची लेखणी झिजली आणि एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे कोडे या न्यायाप्रमाणे एकाला उपदेश करता करता जगालाच उपदेश झाला. परंतु परिस्थिती अशी आहे, कीर्तनकार जेव्हा कीर्तनाच्या माध्यमातून काहीतरी संतांचं वाङ्मय आपल्या समोर मांडतो किंवा संतांचे विचार आपल्या समोर मांडतो, त्यावेळी हे आपल्यासाठी नसतं. ही फार साळसूत भूमिका ही श्रोत्यांची असते. असं वाटत असतं हे आपल्यासाठी नाहीये. हे येतात, सांगतात, 2 तास बोलतात आणि जातात. हे आपल्यासाठी नसतं, हे फक्त आपल्यासाठी आहे. ही भूमिका कधी येणार? कीर्तनकार जी वचनं बोलतोय, जे तत्वचिंतन मांडतोय, ते फक्त माझ्या उद्धारासाठी आहे, ही भूमिका प्रत्येक श्रोत्याची असणं गरजेचं आहे. म्हणून आपण कीर्तन श्रवण करत असताना एकनिष्ठतेनं ते श्रवण केलं पाहिजे. आपण कीर्तन ऐकत नाहीत, लक्षात ठेवा. आपण कीर्तन श्रवण करत असतो. काही जण म्हणतील ऐकण्यात आणि श्रवण करण्यात फरक काय? ऐकणं म्हणजे मराठी आणि श्रवण म्हणजे संस्कृत. एवढाच भेद त्याच्यामध्ये असं समजू नका. ऐकणं म्हणजे शब्दांचा आघात कर्णपट्टलावरती पडणं झालं ऐकणं. कुठलाही ध्वनी आपल्या कर्णपट्टलावरती जेव्हा आदळतो, आंदोलित होतो, त्यावेळी आपल्याला ऐकायला येत असतं. पण श्रवण म्हणजे साधी गोष्ट नाहीये. श्रवणाला आपल्या परंपरेमध्ये, ज्ञान परंपरेमध्ये सुद्धा तेवढंच महत्व दिलेलं आहे. अंगी श्रवण वगैरे बरेच प्रकार त्याच्यात, मला त्याच्यामध्ये जास्त अजून जायचं नाहीये. काही अंतरंग साधन आहेत, काही बहिरंग साधन आहेत. त्या अंतरंग बहिरंगामध्ये जास्त मला त्याच्या खोलामध्ये जाण्याचा विचार नाही आहे. पण आपण श्रवण जेव्हा करतो तेव्हा काय केलं पाहिजे, काय घडलं पाहिजे, आपल्याकडून काय क्रिया घडली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या श्रवणाचं फल प्राप्त होईल, याचं चिंतन करा.
विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दिनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायां निश्चलामतिः एवमादिकृतं चेत् स्यात् तदा वै श्रवणे फलम्. आम्हाला शास्त्रकारांनी सांगितलंय विश्वासो गुरुवाक्येषु, जो वक्ता आहे त्याच्या ठिकाणी गुरुभाव ठेवणं अपेक्षित आहे. जोही कोणी वक्ता असेल त्याच्या पात्रतेचा विचार करायचा नाही. तो काय ज्ञान देतोय काय ज्ञान देत नाही याचा विचार करायचा नाही. नारदाच्या गादीवर उभा आहे ना, बस जोपर्यंत तो नारदाच्या गादीवरती उभा आहे तोपर्यंत तो फक्त माझ्या कल्याणाचं बोलतोय हा विचार मनामध्ये प्रस्फुटित झाला पाहिजे. विश्वासो गुरुवाक्येषु, त्यांच्या ठिकाणी गुरुभाव ठेवला पाहिजे. स्वस्मिन् दीनत्व भावना, स्वतःच्या ठिकाणी दीन भावना ठेवली पाहिजे की माझा उद्धार जर का कशाने होणार असेल तर या वक्त्याच्या माध्यमातून होणार आहे. मनोदोष जयश्चैव, मनामध्ये जे काही विकार चालू आहेत, जे काही विचार चालू आहेत त्याच्यावरती विजय प्राप्त केला पाहिजे, जय प्राप्त केला पाहिजे. कथायाम निश्चलामती, कथेमध्ये बसल्याच्या नंतर निश्चलता पाहिजे. निश्चलता म्हणजे काय? कोण आलं, कोण गेलं, कोण उठलं, कोण बसलं, बाजूचा काय करतोय, काही गरज नाही आपल्याला. फक्त माझ्यासाठी हे श्रवण आहे, माझ्यासाठी हे वक्तव्य सुरू आहे, ही भावना. मनोदोष जयश्चैव कथायाम निश्चलामती, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या तरच त्या श्रोत्याला श्रवणाचं फल प्राप्त होत असतं. तदा वै श्रवणे फलम, तेव्हाच त्या श्रोत्याला श्रवणाचं फल प्राप्त होत असतं. आणि श्रवण ही नवविधा भक्तीपैकी एक महत्वाची भक्ती आहे. एक महत्वाची म्हणण्यापेक्षा पहिलीच भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. भक्त प्रल्हादानं श्रीमद भागवतामध्ये ज्या नवविधा प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत त्यातली सर्वात प्रथम जर का कुठली भक्ती असेल तर ती श्रवण भक्ती आहे. आपण श्रवण केलं पाहिजे. त्या श्रवणाचं फल केव्हा प्राप्त होणार आहे तर वक्ता जो सांगेल त्याप्रमाणे आचरण करणं. त्या काळामध्ये नाथ महाराजांसारख्या संतांनी जेव्हा एखाद्या अभंगाचं निरूपण सुरू केलं असेल तेव्हा श्रोत्यांची काय भावना असेल की फक्त हे आमच्यासाठी आहे. ही भूमिका आपण जेव्हा धारण करू तेव्हाच आपला उद्धार होणार आहे. कारण कीर्तन तर रोज सुरू आहेत. पूर्वीच्या काळामध्ये कीर्तन अशी असायची की फक्त आणि फक्त सप्ताहामध्ये ऐकायला मिळायची. अर्थात अखंड हरिनाम सप्ताह ही संकल्पना सुरू होण्याच्या आधीही फक्त संतांच्या उत्सवामध्ये आषाढी कार्तिकी आदी एकादशीच्या पावन काळामध्ये पर्व काळामध्येच कीर्तन श्रवण करायला मिळायची. नंतर 150 वर्षांपूर्वी सप्ताह ही अखंड हरिनाम सप्ताह ही संकल्पना पुढे आली आणि ही संकल्पना पुढे आल्याच्या नंतर वर्षातून 7-8 दिवस, काही जण 9 दिवस, काही जण 15 दिवस हा उत्सव साजरा करतात. आणि झालं असं वाटतं की बस वर्षाचं आपलं काम झालं, मग वर्षभर आपण आपले उद्योगधंदे सांभाळायला मोकळे. असं नाहीये. अखंड हरिनाम सप्ताह याच्या पाठीमागची भूमिका ही अबाल वृद्धांवरती संस्कार व्हावेत, तरुणांवरती संस्कार व्हावेत, भगवंताच्या विषयी त्यांच्या अंतःकरणात मनात ओढ निर्माण व्हावी, भगवंताबद्दल प्रेम वाटावं, याच्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह. आणि या 8 दिवसामध्ये आपण जे काही करतो ते वर्षभर करायचं, याच्यासाठी ही ट्रेनिंग सेंटर आहे. ते लक्षात घ्या. या 8 दिवसामध्ये काय करायचंय, काय करतो आपण? विष्णू सहस्त्रनाम, काकडा, पारायण, गाथा भजन, प्रवचन, कथा, कीर्तन, हरिपाठ, भजन, हरिजागर. ज्याला ज्याला ज्या गोष्टीमध्ये रस आहे त्यानं ती गोष्ट या 8 दिवसांमध्ये शिकायची आणि वर्षभर आपण जे शिकलो या 8 दिवसांमध्ये ती क्रिया करत राहायची. याच्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह. हा 8 दिवसांचा कालखंड म्हणजे फक्त 8च दिवस परमार्थ करायचा, हा गैरसमज आपण दूर केला पाहिजे. या 8 दिवसांमधून आपण आयुष्य कसं जगायचं हे शिकणार आहोत. हल्ली कीर्तन ऐकायला आपल्याला जास्त मिळतात. फक्त 8 दिवसांची मर्यादा राहिलेली नाही. आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा आपण कीर्तन श्रवणाला जातो. काही वर्षांपूर्वी टीव्हीवरती कीर्तन सुरू झाली, ती सकाळी सुरू झाली. मग सकाळी लोक टीव्ही समोर बसू लागले. तिथेही रोज रोज तत्वज्ञानाचा एक प्रकारे वर्षाव होऊ लागला. नंतर पुन्हा संध्याकाळी सुरू झाली, तेव्हा त्या ज्ञानाचा वर्षाव होऊ लागला. नंतर आता YouTube वरती सुरू झाली. आता कीर्तनकाराच्या हातामध्ये कीर्तन कधी सुरू करायचं आणि कधी थांबवायचं राहिलेलं नाही. आता लोकांच्या हातात बटन राहिलं, याला चालवा आणि याला थांबवा.
ही सत्य परिस्थिती आहे. याने परिणाम काय झालाय, जास्त ज्ञान सारखं सारखं बुद्धीवरती आदळत गेलं तर त्याच्याविषयी फार आकर्षण राहत नाही. काही गोष्टी ज्या असतात या मर्यादित स्वरूपात मिळाल्या तरच त्याची किंमत असते. मोठी माणसं सहज उपलब्ध होत नाहीत, लक्षात घ्या. का उपलब्ध होत नाहीत? कारण त्यांची सहज उपलब्धी लोकांना त्यांचं सामान्यीकरण करण्यावरती भर देण्यासाठी विचारात घेत असतात. ते सहज उपलब्ध होत नसतात. मोठी माणसं, देव जर का, नाथ महाराजांनी फार सुंदर स्वात्मसुखामध्ये फार सुंदर विचार मांडला. नाथ महाराजांनी सांगितलं, सूर्यनारायण रोज दिसतो. तुम्ही देव दिसत नाही म्हणता ना, नाथ महाराज म्हणतात सूर्यनारायण रोज दिसतो, तो रोज उगवतो, रोज मावळतो. किती जण त्याला नमस्कार करतात. तो तर आपलं जीवन आपल्याला जगण्यासाठी भाग पाडतोय. किंबहुना आपल्याला आपलं जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी उपलब्ध होतात त्या फक्त त्याच्यामुळे होतात. तो रोज दिसतो, रोज उगवतो, रोज मावळतो. नाथ महाराज म्हणतात किती जण त्याला नमस्कार करतात. देवताच आहे, सूर्य देवताच आहे. बर, दुसरं उदाहरण देतात, अग्नीचं उदाहरण देतात. अग्नी सुद्धा देवताच आहे. नाथ महाराज म्हणतात ती तर प्रत्यक्ष दिसते, किती जण तिला नमस्कार करतात त्या अग्निदेवतेला सांगा. नाथ महाराजांनी तर इथपर्यंत सांगितलं, जेव्हा थंडी असते तेव्हा माणसं त्या अग्निदेवतेच्या जवळ पाय नेतात. याच्यातून नाथ महाराजांनी तात्पर्य असं सांगितलंय की जर देव सारखा सारखा दिसू लागला तर त्या देवाचा सुद्धा अवमान केल्याच्या शिवाय लोक राहणार नाहीत. म्हणून देव दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देव दिसत नाही. मग याचा अर्थ तो नाही असं नाहीये. आम्हाला संत महात्मे ज्ञान उपलब्ध करून देतात, आम्हाला कीर्तन सहज उपलब्ध होऊ लागलं म्हणून आम्हाला त्याची किंमत राहिलेली नाहीये. संत महात्म्याने वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. उपदेश करणारेच जर का संतांना आणि त्यांच्या तत्व विचारांना मुठ माती देते झाले तर श्रोत्यांची काही चूक नाही, सामान्य वारकऱ्यांची काही चूक नाहीये. मी का बोलतोय लक्षात घ्या. कीर्तनकारांची मर्यादा नाथ महाराजांनी सांगितलेली. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अशी कीर्तन मर्यादा जर का एकनाथ महाराजांनी कीर्तनकारांच्यासाठी मांडून दिली असेल आणि त्या पद्धतीनं जर का संतांचा निरोप घेऊन येणारे पोस्टमन जर का वागत नसतील, कीर्तनकार जर का संतांचा विचार बाजूला ठेवत असतील, त्याला मुठ माती देत असतील, तर सामान्य वारकऱ्यांनी काय करायचं? सामान्य वारकऱ्यांनी त्यांच्यासाठी सांगितलेला जो नियम आहे तो जर बाजूला ठेवला तर त्यांना दोष देण्याचं काही कारण नाही. कारण ही जिम्मेदारी संतांचा विचार सर्वत्र पोहोचवणाऱ्या कीर्तनकारांची आहे. कीर्तनकारांनी त्यांची कीर्तनाची मर्यादा जर का ठेवली नाही तर निश्चितपणे सामान्य वारकरी तरी का असा विचार करेल की संतांनी आमच्यासाठी सांगितलं आणि आम्ही असं वागलं पाहिजे. संत सांगत असतात आणि आपण फक्त ऐकायचं असतं. म्हणून मी श्रवणाचा विचार का केला. संत महात्मे जेव्हा जेव्हा काही उपदेश करत होते तेव्हा तेव्हा लोक एवढाच विचार करत होते की हे फक्त माझ्यासाठी आहे. हा विचार आज होणं गरजेचं आहे, तो कुठेतरी बाजूला पडलेला. आम्हाला कधीतरी असं वाटतं की कंटाळा आलाय आणि चला कीर्तनाला थोडंसं मनोरंजन होईल, कारण कीर्तन हे मनोरंजनाचा हा विषय बनलेला आहे. मी नेहमी सांगतो की कीर्तन हे हा मनोरंजनाचा विषय नाहीये, तर हा मनोभंजनाचा विषय. परंतु आम्हाला कळत नाही आणि मग आम्हाला जसं वाटेल, आजूबाजूचे जशी वागतात तसे आम्ही वागून मोकळं होतो. एवढं सगळं तत्वज्ञान सांगण्याचं कारण, एवढं सगळं विचार सांगण्याचं कारण असं आहे की आचारसंहिता म्हणजे एक प्रकारे आपल्या वारकरी संप्रदायाचं संविधान हे देखील आपल्याला एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. मग हे संविधान आपण पाळतोय का याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. एखादा संप्रदाय म्हणला की त्या संप्रदायाची काही अंतरलक्षण आणि काही बाह्य लक्षण असतात. या बाह्य लक्षणांचा विचारही नाथ महाराजांनी अभंगात केला आणि अंतरलक्षणाचाही विचार या अभंगामध्ये नाथ महाराजांनी केलेला आहे. संत श्रेष्ठ या YouTube चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.